नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेल मार्फत PCM ग्रुप आणि PCB ग्रुप यासाठी जी कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती तर त्याचे आता जी आन्सर की जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे। तर ती कशा प्रकारे चेक करायची, तसेच जर तुम्हाला त्यामध्ये काय अडचणी असेल किंवा तुमचे काही क्वेश्चन बरोबर आलेले ते चुकीचे दिलेले असेल किंवा इतर काही ज्या चुका असतील क्वेश्चनमध्ये त्यासाठी जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे तर ते ऑप्शन पण त्यांनी ऑन केलेला आहे। तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला अगोदर आपण नोटीस बघून घेऊयात, नोटीस नेमकी काय आहे ती। बघा, शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता सामायिक प्रवेश परीक्षा दिनांक 22 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2024 यामध्ये PCB ग्रुपची एक्झाम झालेली होती आणि 2 मे ते 16 मे 2024 मध्ये PCM जो ग्रुप आहे तर याची एक्झाम झालेली होती। त्यानंतर बघा, सदर परीक्षेची उत्तर तालिका म्हणजे तुमची जी आन्सर की जी आहे आणि उमेदवारांनी सोडवलेले प्रश्नपत्रिका संबंधित विद्यार्थ्यांना लॉग इन ID वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सदर प्रसिद्ध करण्यात आलेली प्रश्नपत्रिका, प्रश्न आणि उत्तर तालिका यांच्यावर आक्षेप म्हणजेच तुमचं जर काय ऑब्जेक्शन असेल तर त्यासाठी पोर्टलवर जाऊन प्रति आक्षेप 1000 रुपये भरून खालील नमूद वेळापत्रकानुसार आक्षेप नोंदवणीसाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एका क्वेश्चनसाठी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये फी भरावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येणार आहे। आता बघा, त्यासाठी दिनांक दिलेला आहे। बघा, MHT CET 2024 जी आहे तर त्यामधील जे PCB ग्रुप जो आहे तर त्यासाठी दिनांक दिलेले आहे। बघा, ऑब्जेक्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर 22 मे ते 24 मे या दरम्यान तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। जे PCB ग्रुपची जर तुम्ही कॉमन एंट्रन्स टेस्ट दिलेली असेल आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही ऑब्जेक्शन 22 मे ते 24 मे या दरम्यान घेऊ शकता। आता जे PCM ग्रुपचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी 24 मे ते 26 मे या दरम्यान तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। आता ही जी इम्पॉर्टंट नोटीस होती तर ही आपण बघितलेली आहे। आता बघूयात जे तुमची आन्सर की आहे म्हणजेच उत्तर तालिका आहे तर ती कशा प्रकारे चेक करायची किंवा डाउनलोड करायची ते आता बघूयात। बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र CET सेल च्या ऑफिशियल वेबसाईट यायचं आहे। वेबसाईट आल्यानंतर असे होम पेज तुम्हाला ओपन झालेले दिसेल। यामध्ये बघा, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर असे लॉग इनचे पेज ओपन होणार आहे। त्यामध्ये बघा, इथे रजिस्ट्रेशन ID तुमचा ईमेल ID जो आहे तर तो एंटर करायचा आहे। त्यानंतर जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलेला असेल तर तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि जर तुम्ही विसरले असाल पासवर्ड तर इथे आय फॉरगेट माय पासवर्ड या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता। त्यानंतर परत तुम्हाला रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। साइन इन केल्यानंतर बघा, असे पेज ओपन झालेले दिसेल। त्यामध्ये रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट, ऑब्जेक्शन ट्रॅकिंग आणि स्कोअर कार्ड। आता तुम्ही लगेच स्कोअर कार्ड जर ओपन केलं तर त्यामध्ये बघा तुम्हाला इथे काहीच दिसणार नाही। तर स्कोअर कार्ड हे फायनल जेव्हा तुमचं ऑब्जेक्शन घेऊन झाल्यानंतर फायनल जो रिझल्ट असेल तर त्यावर ते तुम्हाला स्कोअर कार्डमध्ये भेटणार आहे। आता तुमची जी आन्सर की आहे, उत्तर तालिका आहे तर ती तुम्हाला ऑब्जेक्शन ट्रॅकिंगमध्ये भेटणार आहे। ऑब्जेक्शन ट्रॅकिंगवर क्लिक केल्यानंतर इथे बघा, टेक्निकल एज्युकेशन UG महाराष्ट्र CET PCB ग्रुप। आता या विद्यार्थ्यांनी PCB ग्रुपला अप्लाय केलेला आहे म्हणून याचं PCB ग्रुप येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही PCM आणि PCB ग्रुप दोन्हींना अप्लाय केलेला असेल तर इथे दोन असे टॅब्स दिसतील, त्यावर क्लिक करायचं आहे। आता बघा, PCB ग्रुपचे येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झाले दिसेल। यावर तुम्हाला इथे प्रोसीड जे बटन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, इथे तुम्हाला तुमचे क्वेश्चन दिसतील आणि त्यानंतर पुढे बघा, राईज व्ह्यू ऑब्जेक्शन। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला की माझं आन्सर चुकीचं दिलेलं आहे किंवा क्वेश्चनमध्ये एरर आहे तर तुम्ही राईज व्ह्यू ऑब्जेक्शन यावर क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात। प्रत्येक क्वेश्चनला 1000 रुपये फी लागणार आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क सुद्धा चेक करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे CET सेल मार्फत
तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स येत असतात तर ते तुम्हाला या आपल्या चॅनलवर भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.